व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे। त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत आज पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याला दिले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे फायनल निर्णय असतो। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 6900 कोटी रुपयांचा चेक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये सोडण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी डीबीटीचं बटन आज गुरुवार सकाळीच त्या ठिकाणी दाबलेलं आहे। खऱ्या अर्थाने आज महिलांची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हणावं लागेल, कारण मागील 3 दिवसापासून थोड्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर डाऊन होता, तसेच महिलांच्या अर्जांची चेकिंग सुरू होती। सरकारचं म्हणणं हेच होतं त्या ठिकाणी कोणत्याही श्रीमंत महिलांनी अजिबात लाभ घेऊ नये, पुरुषांनी देखील लाभ घेऊ नये, संजय गांधी निराधार योजनेतील महिलांनी लाभ घेऊ नये, फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये पोहोचवावेत। यासाठी सरकारने गेल्या 3 दिवसापासून अर्जांची पडताळणी केली होती। सरकारने फक्त 400 कोटी रुपयांचा निधी मागच्या 3 दिवसांमध्ये वाटप केला होता। त्यामुळे अनेक बहिणींना हे पैसे बँकेच्या खात्यावरती आलेले नाहीत। आज गुरुवार आहे, 9 ऑक्टोबर आहे। आज सोन्याचा दिवस लाडक्या बहिणींसाठी उघडलाय। तुमच्या खात्यावरती आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आताच पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये आज सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकामध्ये आता कोणत्या आहेत? बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया, आता या ठिकाणी महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। या बँकामध्ये आज सर्वात पहिल्यांदा 3000 रुपये पुढील 2 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी खरोखर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा गुरुवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी गोड झालाय। आताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचे बटन एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून दाबलं आहे। ज्यावेळी डीबीटीचे बटन एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी तिकडून दाबतात त्यावेळी जर वेळेला पुढील 2 तासांच्या आतमध्ये महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही तयार राहायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता GR सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा काढलाय। GR देखील आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहोत। या GR मध्ये गुरुवार आणि शुक्रवार असं 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याने दिल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी 18 जिल्हे आणि शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी 18 जिल्हे असं 2 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीत करून टाका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना अधिकाऱ्यांना ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्हाला वाटत असेल की मागील 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण महिलांना का झालं नाही? बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांनी आता त्यांना महत्त्वाचे 5 प्रश्न विचारले। त्यामध्ये महिला तिकडे 3000 रुपये येतील म्हणून वाट बघत आहेत। तुम्ही सरकारने पैसे तर सोडलाय म्हणताय, पैसे सोडला असं म्हणताय, परंतु महिलांच्या खात्यावरती का पैसे जमा होत नाहीत? यावर आपले शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की अर्ज त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे या ठिकाणी मिक्सिंग झाले होते। म्हणजे यामध्ये काय झालं, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा अर्ज जो आहे तर तो तुम्ही सुद्धा बातम्यामध्ये पाहिला असणार। पुरुषांनी देखील हप्ता घेतला होता, त्यांचे अर्ज, तसेच 65 वयावरील अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज हे सर्व त्या ठिकाणी KYC केल्यामुळे मिक्स झाले होते। आणि हे मिक्स अर्ज वेगवेगळे करण्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस वेळ त्या ठिकाणी लागला होता। त्यामुळे सरकारने पैसे सोडून पण सर्वच महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नव्हते। फक्त थोडक्याच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते, कारण सरकारचा उद्देश हा स्पष्ट आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे। कारण लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या, श्रीमंत महिलांसाठी, 65 वर्षावरील महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी ही योजना काढलेली नाही। त्यामुळे आज गुरुवार आहे आणि 9 सप्टेंबर आहे। गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत हा लाभ त्या ठिकाणी पोहोचणार आहे। पुढील 2 तासांच्या आतमध्ये आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना आज गुरुवार या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची दिवाळी गोड होणार आहे, परंतु सरकारचं म्हणणं हेच आहे, गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत व्यवस्थित लाभ पोहोचवावा,
त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये। तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी हे पण सांगितले की पुढील महिन्याच्या आता 1 तारखेपासून आता बहिणींच्या खात्यावरती हे पैसे वितरण होणार आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता इथून पुढे वाट बघावी लागणार नाही। बरोबर 1 तारखेला महिन्याच्या त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण होईल असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खऱ्या अर्थाने आज तुमची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हणावं लागेल। कारण लाडक्या बहिणींना मागील 2 तासां बघा मागील 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालं नाही। आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता दिले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो एक प्रॉब्लेम झालाय। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय ज्या खऱ्या गरजू आणि गरीब महिला आहेत त्यांच्याच खात्यावरती आज पैसे या ठिकाणी येणार आहेत। सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मागील 3 दिवसामध्ये जे अर्ज तुमचं चेकिंग झालं त्यामधून जवळपास 25 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढलेत, म्हणजेच त्यांना अपात्र केलेत। त्यांची अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या। बघा सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर केल्या। पहिली यादी गोरगरीब आणि गरजू महिलांची एक आता पात्र यादी लावली आणि ज्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेत होत्या त्यांच्या अर्जांची मागील 3 दिवसामध्ये चेकिंग झाली आणि त्यांची एक अपात्र यादी सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी लावली आहे। मग आता लाडक्या बहिणींच्या समोर टेन्शन आलंय की नेमका आपण पात्र यादीमध्ये आहोत का अपात्र यादीमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकलेलं आहे। बघा आज 9 ऑक्टोबर आहे आणि आज गुरुवार आहे। आज तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु यामध्ये आपण जी अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्या त्यामध्ये कोणकोणत्या महिलांना अपात्र केले गेले सरकारने सांगितले या महिलांना अपात्र केले गेले त्यांनी पैशांची वाट बघू नये। मग त्या महिला नेमक्या कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगतो। आणि त्यानंतर लगेचच आज गुरुवार आहे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये 9 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला सांगतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया या प्रकारच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी अपात्र यादीमध्ये टाकले। तुम्ही पैशांची वाट बघू नका, त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाहीत असं सुद्धा या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे। मग त्या प्रकारच्या महिला म्हणजे पहिला प्रकार लाडक्या बहिणींचा यामध्ये सांगण्यात आलाय जो मागील 3 दिवसामध्ये त्यांचा अर्ज व्यवस्थित चेक केला आहे। आणि त्या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की अर्ज कसा काय चेक केला, तर बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना आठवतंय का? बघा तुम्ही सर्व कागदपत्रे एकाला एक त्या ठिकाणी जोडून दिली होती, जसं की रेशन कार्डाचं झेरॉक्स दिलं होतं, आधार कार्डाचं झेरॉक्स दिलं होतं, पॅन कार्डाचं झेरॉक्स दिलं होतं, उत्पन्नाच्या दाखल्याचं झेरॉक्स दिलं होतं। ही सर्व कागदपत्रे आता सरकारने मागील 3 दिवसामध्ये चेक केलेत। मग आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये बहिणींना पैसे येणार आहेत? आज गुरुवार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 18 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले हे 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घेऊया। तुम्ही अपात्र यादीमध्ये गेलाय का पात्र यादीमध्ये आहे तुम्ही आता पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सरकारला ज्या खऱ्या आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडायचा होता। त्यामुळे मागील 3 दिवसामध्ये अर्जांची चेकिंग झाल्या। यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र केलेत? बघा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या घरातील जे कोणी सदस्य असतील, म्हणजे तुमचा नवरा असेल, तुमचा मुलगा असेल किंवा तुम्ही स्वतः असाल, सर्वांची मिळून त्या ठिकाणी बेरीज केली आहे। सर्वांचं मिळून उत्पन्न सरकारने मागील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आता चेक करून टाकलं आहे। यामध्ये 2.5 लाखांच्या वरती ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न गेलं आहे त्यांना डायरेक्ट आता अर्ज अपात्र यादीमध्ये त्यांना टाकून दिला आहे। त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार नाहीत। तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। आज गुरुवार आहे 9 ऑक्टोबर आहे, पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैसे जमा होणार आहेत। परंतु या प्रकारच्या लाडक्या बहिणींना यामधून अपात्र करण्यात येणार आहे, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे। मग आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज 3000 रुपये येणार आहेत याची यादी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु यामध्ये दुसऱ्या प्रकारचा लाडक्या बहिणीचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। यामध्ये जवळपास 4,77,000 लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये अपात्र झाल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट झालंय। ती म्हणजे ज्यांची शेती 7 एकरपेक्षा जास्त आहे अशा श्रीमंत महिला आहेत, त्या श्रीमंत महिलांना या ठिकाणी अपात्र यादीमध्ये टाकलंय। म्हणजे बघा तुमची जमीन किती आहे हे सुद्धा आता सरकारने बघून तुम्हाला अपात्र यादीमध्ये या ठिकाणी टाकलंय। मग जर 7 एकरपेक्षा जास्त जमीन तुमची असेल
तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र केल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बघा, आज गुरुवार आहे, कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना आता पैसे येणार आहेत आणि कोणाकोणाला अपात्र केले हे तुम्हाला सांगत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकल्या। पैसे त्या ठिकाणी पुढील 2 तासामध्ये वितरण होणार आहेत। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्या ठिकाणी आज मागील 3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ शकलं नाही। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी महिलांच्या अर्जांचं चेकिंग सुरू होतं। मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, 18 जिल्ह्यांची यादी काय आल्या तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही थोडं समजून घ्या। मागील 3 दिवसांमध्ये फक्त 400 कोटी रुपयांचं वितरण महिलांच्या बँकेमध्ये झाले आणि फक्त मोजके 4 ते 5 जिल्ह्यांमध्येच सोमवार, मंगळवार, बुधवार पैशांचं वितरण झालं आहे आणि या 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोजक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळाले आहेत। त्याचं कारण म्हणजे बँकांचा सर्व्हर डाऊन होता। तसेच त्या ठिकाणी मागील 3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अर्जांची चेकिंग त्या ठिकाणी करण्यात आली होती। काल पूर्णपणे ही चेकिंग संपल्या आणि आज डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दाबण्यात आलंय। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब डीबीटीचं बटन दाबतात त्यावेळी पुढील 2 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होत असतं। त्यामुळे आज गुरुवार आहे, 9 आता ऑक्टोबर आहे आणि पुढील 2 तासांच्या आतमध्ये सरकारने निवडलेल्या या 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। मग आता कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वितरण तुम्हाला होणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। कारण तुमचा जर जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही। पुढील 2 तासच तुम्हाला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर कसल्याही परिस्थितीत आज तुम्हाला 2 तासांच्या आतमध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे। 18 जिल्ह्यांची यादी आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता तुम्हाला 18 जिल्ह्यांची यादी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय। गेल्या 3 दिवसांमध्ये या जिल्ह्यातील महिलांनी खूप प्रतीक्षा त्या ठिकाणी केली, वाट बघावला गेली। अखेर तुमच्यासाठी सोन्याचा दिवस या ठिकाणी उघडल्याचं पाहायला मिळते। त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस खूप वाट बघितली, परंतु प्रॉब्लेम काय झालाय, तुमच्या अर्जांची चेकिंग सुरू होती म्हणूनच तुम्हाला हे पैसे वितरित झाले नाहीत। पालघर जिल्ह्यातील काही महिलांना पैसे मिळाले आहेत मागच्या 3 दिवसांमध्ये, परंतु या ठिकाणी अनेक महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती आलेले नाहीत। त्यांना आज पैशांचं वितरण खऱ्या अर्थाने तुमची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2,50,000 लाडक्या बहिणींना सर्वांना आज, ज्यांना आता 14 हप्ते आतापर्यंत मिळालेत त्यांना 15वा आणि 16वा हप्ता 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती पालघर जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतरचा 2 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्याची लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 3 लाखांच्या वरती आहे। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी सुद्धा मागच्या 3 दिवसांमध्ये खूप वाट बघितल्या, अखेर त्यांना सोन्याचा दिवस आज गुरुवार त्या ठिकाणी उगवला आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या मार्गाने लाभ घेतलाय त्यांना पैशांचं वितरण होणार नाही, कारण सरकारने आता पूर्णपणे चेकिंग करूनच पैसे पाठवले। कारण 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेत। 25 लाख म्हणजे लाडक्या बहिणींनो जोक नाही आहे, कारण लाभार्थी महिला 90 लाख उरल्या होत्या। 90 लाखांमधून त्या ठिकाणी आता 25 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या, त्यामुळे फक्त 65 लाखच लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी उरल्या आहेत। फक्त 65 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण होऊ लागले। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी एक टेन्शनची बात म्हणावी लागेल। आता टोटल 2 जिल्हे सांगितले, पालघर, चंद्रपूर। त्यानंतर तिसरा जिल्हा कोणता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी तिसरा जिल्हा निवडण्यात आलाय सरकारच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी काय केले, आपलं खातं पोस्टा, स्टेट बँकेत, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेमध्ये या ठिकाणी उघडल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 3,500 पुरुषांनी आम्ही लाडक्या बहिणी आहोत, आम्ही त्या ठिकाणी महिलाच आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे सादर करून त्या ठिकाणी पुरुषांनी देखील महिलांचा अर्ज भरला होता। अशा चेकिंग दरम्यान त्या ठिकाणी मागील 3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती झालंच नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 9 ऑक्टोबर गुरुवारी पैशांचं वितरण पुढील 2 तासांच्या आतमध्ये या जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यानंतरचा 4 नंबरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा।
आता परभणी जिल्ह्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, कारण या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी प्रामाणिक आहेत. त्यांनी त्यांचं बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलेलं आहे. सर्व प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण केल्या, अर्जांची चेकिंग व्यवस्थित झाल्या आणि पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुम्हाला पैसे सोडण्यासाठी या ठिकाणी मार्ग मोकळा झाल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. तुम्हाला कसल्याही परिस्थितीत आज पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण आजची जी यादी आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. कारण ज्यावेळी मागच्या 3-4 दिवसामध्ये पैसे येणार या अफवा पसरल्या होत्या, परंतु महिलांच्या खात्यावरती पैसे येत नव्हते. त्याचं कारण म्हणजे तुमच्या अर्जांची चेकिंग सुरू होती. त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि तुमचे जिल्हे कोणते आहेत तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आता सांगण्यात आला आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील सुद्धा पैसे येणार आहेत. 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आला अकोला जिल्हा. आता अकोला जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले आहेत त्या सर्वांच्या खात्यावरती 15वा हप्ता सप्टेंबरचा, 16वा हप्ता ऑक्टोबरचा असं 1500 अधिक 1500 रुपये 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येण्यास मार्ग मोकळा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी आपला जिल्हा आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे. कारण तुम्ही म्हणत असाल की त्या ठिकाणी पैसे येत आहे असं म्हणतात, परंतु येत नाहीत. परंतु अर्जांची चेकिंग सुरू होती म्हणता येईल नाहीत. आज खऱ्या अर्थाने अर्जांची चेकिंग पूर्ण झाल्या, त्यामुळे आज पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्या. टोटल 18 जिल्ह्यापैकी 5 जिल्हे सांगितले आहेत. त्यामुळे अजून 13 जिल्हे कोणकोणते आहेत, या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचा आहे. त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय धुळे जिल्हा. आता धुळे जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 2,86,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते. या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत वितरित या ठिकाणी होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब डीबीटीचं बटन तिकडून दाबतात त्यावेळी पुढील 2 तासांच्या आतमध्ये कायम सप्टेंबर त्या ठिकाणी मागचा ऑगस्ट महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे. महिलांना मेसेज त्या ठिकाणी येत असतो, तसं तुम्हाला आज त्या ठिकाणी डबल मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय अहिल्यानगर. आता अहिल्यानगर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे. महिलांनी काय केले त्या ठिकाणी चेकिंगच्या दरम्यान असं आढळले, महिलांनी काय केले त्यांचा जो त्या ठिकाणी आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेटच केलं नाही. सरकारने वारंवार सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्ड अपडेट करा, परंतु आता या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी काय केले, त्यांचा अर्ज असतो तर त्या टायमाला तेवढं अपडेट आधार कार्ड केलं होतं. परंतु आता सरकारने 2 महिन्यांच्या पाठीमागे आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं होतं, परंतु महिलांनी हे आधार कार्ड अपडेटच केलं नाही. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना अपात्र करून ज्या पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. त्या ठिकाणी 8वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. आता गडचिरोली जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी आहे. 1 लाख फक्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. म्हणून या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने होऊ लागलं आहे. आता बघा त्या ठिकाणी 9 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची मागील सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस चेकिंग व्यवस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने आज तुमच्या खात्यावरती गुरुवार 9 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण लाडक्या बहिणींनो या ठिकाणी होऊ लागले. लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळते. बहिणी आता त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टा, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये हे पैशांचं वितरण या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा 10 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय. त्या जिल्ह्याचं नाव आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 14 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे टोटल 1500 अधिक 1500 रुपये 3000 रुपये या ठिकाणी मिळण्यास मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि खात्यावरती पैसे या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये या सुद्धा जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले. त्या ठिकाणी रायगड आणि सातारा. बघा रायगड आणि सातारा तुमचा जिल्हा आहे का बघा, कारण या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनेकांना आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचे महिन्याच्या महिन्याला मिळत असतात. तशाच प्रकारे उशीर झाल्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. सगळीकडे अफवा पसरत असतात की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु अखेर सरकारच्या माध्यमातून GRS काढण्यात आलाय
आणि GR त्या ठिकाणी काढल्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने पैसे जमा होऊन राहत। तुमची दिवाळी आज या ठिकाणी गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। आता या ठिकाणी पुढचे आता 6 जिल्हे बाकी राहिलेत, म्हणजे 13वा 14वा 15वा 16वा 17वा 18वा असं त्या ठिकाणी 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 13 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय आणि आतापर्यंत त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे 14 हप्ते व्यवस्थित वितरित झाले आहेत, त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 15वा आणि 16वा हप्ता टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर 14वा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। कोकणातील जिल्हा आहे। कोकणातील महिला सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी कधी वितरित होईल असं 3000 रुपयांची वाट बघत होत्या। अखेर यांचा मार्ग मोकळा झाला आहे। तुमच्या खात्यावरती सुद्धा आज या ठिकाणी पैशांचं वितरण होण्यासाठी मान्यता मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय 15वा सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमचा लाडक्या बहिणीचा नंबर लागलाय का बघा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे, मुंबई शहर जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।